मस्त आता फुग्याचं बाहीचं प्रयत्न करते आता मी शिवायचं. जसं जसं वेळ भेटत चालतो तसं तसं आपल्याला वाटतं कधी कधी शिवून नुसतं ठेवायचे. एवढे ब्लाऊज शिवून घालणं पण झाले पाहिजे. बघा असं पैठणीचं साडीचं आहे, म्हणजे कपडा पडलेला होता आणि याच्यापासून कसा उपयोग पण झाला पाहिजे. हा कापड आहे आणि कापडाचं मला वाटलं होतं असं की ब्लाऊज शिवून पाहावं फुग्याच्या बाईचं. आता मी चुन्या मारून घेतल्या आणि नेमकं मला लक्षात नाही बरं का व्हिडिओमध्ये घ्यायला शिवत असताना. पण चला आता पुढची एक इकडचं भाग बाकी आहे तर ह्याची मी दाखवते आता तुम्हाला. कपडा पण भारी, कपडा चांगला असल्यामुळं वाटलं आपल्याला चला फुग्याची बाई शिवून पाहा. चालू 2-3 दिवसापासून प्रयत्न कसे शिवायचे काय, कारण क्लास झालेला असलो एकदम सोपं वाटतं शिवायला, पण माझा क्लास नसल्यामुळं थोडा अवघड जातं शिवायला. आता असं मारून घेतले चुन्या. अजून नुसतं बाईचंच आहे, ब्लाऊजचं कपड्याचं फिक्स नाही, नुसतं शिवून पाहा. असा कपडा नाही सापडला तर बाई लावून उपयोग नाही तुला बाई. मी शिवायला टाकलं होतं ब्लाऊज, टाकलं म्हणजे घेतलं होतं हातात शिवायला. हा कपडा मला आवडला. कपडा आवडल्यावर असं वाटलं आपण फुगाबाई शिवून बघा. एवढं आता केलं, बघू आता पुढच्या वेळेस, कारण मला याला अस्तर पण सापडायचं. असाच कपडा होता माझ्याकडं, याची कटिंग केली. आता याला योग कधी आहे ते माहीत नाही बरं का, फक्त आता शिवून पाहायचं. काय होतं, रील जर आपण आणून ठेवले ना मग कधी कधी कंटाळ येतो. रील जर नसले तर मग शिवायचा कंटाळ येतो. मग मी असे सगळे रील पण आणून ठेवलेली एक कधी मनात आलं कधी शिवायला बसतं. पण आता असं आहे, रील आहे तर शिवायचा कंटाळ येतो आणि मशीनवर पण जास्त पसार आहे. आता एवढं शिवायला सुरुवात केली पाहू पुढच्या वेळेस, आता उद्या परवा. आता चहा वगैरे घ्यावं म्हटलं, 5 वाजले संध्याकाळचे. आज भांडे येते थोडं तसंच आहे, पाण्याचे एवढे प्रॉब्लेम आहे. शुल्को महानगर आहे पण पाणी पण अवघडच आहे पाण्याचं. चला आता सगळं ॲडजस्ट करावंच लागतं. आता मस्त कडक कडक चहा प्यायचा. आणि कढीपत्त्याचं झाड एवढं मस्त झालं बरं का, तिथं तर ते जाता येत नाही तोडायला. हे बघा आपण आल्यावर लगेच येतं चू चू करत, त्याला वाटलं पाहिजे याला पाणी टाक तुझ्या हाताने. पाऊस नाही, जसं उन्हाळा पडला उन्हाळ्यासारखं दिवस झाले. चला काल आजचं गुरुवार, आज संध्याकाळचे आता वाजले 5. दरवाजा आदळला हवेने. आणि मागचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, आज 2-3 दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही म्हणा. मागचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्याला मनापासून धन्यवाद. व्हिडिओचा काय कधी एक दिवस येतो कधी एक दिवस येत नाही. व्हिडिओचं काय फिक्स नाही राहत, कधी कधी संध्याकाळी टाकते, मग 2 दिवसानंतर कधी सकाळचं. मग आता गुरुवार आहे, आज संध्याकाळच्या वेळेस आजचा म्हटलं चला थोडा ब्लॉग घेऊ आणि व्हिडिओ टाकून देऊ. आता करायचं चहा, 5 वाजले म्हणा. चहा पिल्याशिवाय तर तलब जात नाही. संध्याकाळ चहा तर सोडायलाच पाहिजे बरं का, चहा शरीराला चांगलं नाही पण ती सवय झालेली आहे. म्हटलं चला चहा पण घेऊ. आणि मागचे व्हिडिओ पाहिले, खरंच व्हिडिओ बघत चला, पाहत चला. म्हणजे कसं असतं कधी कधी व्हिडिओमधून मी तुम्हाला आता मागच्या वेळेस सांगितलं की भरपूर गोष्टी अशा काही चुकीच्या पण असतात, काही खऱ्या असतात. जे खवड्या डोंगराबद्दल काही माहिती सांगितली, हे खरं भरपूर जवळ आहे बरं. कारण ते डोंगर कंटिन्यू, म्हणजे आम्ही पहिले सगळ्या लेडीज मिळून जायचो तिथं. कशासाठी तर चला पावसाळ्यामध्ये भारी वाटतं. त्या मुलांनी असा निर्णय घेणं योग्य नव्हतं, कारण असं केल्याने पण काय होतं ह्या पण गोष्टी मुलाला शिकवायला पाहिजे. पण हवा एवढी ना, वाऱ्याने दरवाजा जास्त, पाऊस नाही पण वारा जास्त सुटला. आता यावर्षी उन्हाळा म्हटलं तरी चालत, उन्हाळ्यासारखे दिवस आलेले. कारण दिवस मानत असं झाले, पहिल्यासारखे सण तरी वाटतो का आपल्याला, सणासारखे सण पण वाटत नाही. पहिलं खूप सणाचा आनंद वेगळे राहायचे, आजकाल सण का वाटत नाही.
बरंच यूट्यूबमध्ये जे आता व्हिडिओ बनवतात भरपूर जणांचं हे असतं की खरंच सणासारखे सण का वाटत नाही. कारण सण आजकाल का वाटत नाही का आजकाल मुलांना रोज घरामध्ये अं, सणच आहे म्हणून जीवन जगताय. पहिले सण का वाटत होते की सणाला यालाच फक्त कुठल्या गोष्टीची आपण त्या दिवशी हे करायचो सण करायचो, पण आता तसं नाही राहिलं. पहिलं खायची पद्धत म्हणजे सणा दिवशी काहीतरी विशेष बनवायचं, मग त्याला सण म्हणायचो, ते सण उत्सव साजरा करायचा. आता काय झालं आजकाल काही असो पण खाणं पिणं हे सगळं बदललेलं आहे. आज आपण जर म्हटलं त्याच वेळेस पुरणपोळ्या करते, आता लोक कधी पण सण साजरा करू शकते, म्हणून सणाची आता किंमत नाही राहिली. आणि आणि आज दुरावा येत चालला आज नात्यांमध्ये सगळ्या गोष्टी प्रत्येकाला नको नको वाटतंय. म्हणजे प्रत्येक गोष्टी आता अंतर पडत चाललं, म्हणून सणासारखे सण पण राहिले नाही, आनंद राहिला नाही. मोहमाया ह्या कमी झाल्या. आज दिलं घेतलं तरच कोणी चांगलं आहे ह्या पण गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी जर कुठंतरी आता कोणालाच कोणाची पहिल्यासारखी अपेक्षा नसते. प्रत्येकाला वाटतं की मी जर केलं तरच आनंद भेटणार आहे, पण तसं काही नसतं. प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाला असतं, पण काही काही बिजी असतात, कोणाला ज्यांचे कामं असतात आणि काही काही आपापलंच धरून बसतात की आता मला कोणाचं गरज नाही काही नाही. म्हणजे खूप गोष्टी अशा, म्हणून आज आजकाल सण पण वाटत नाही. योग्य आहे का नाही बरं? कारण आज रक्तच खूप फरक पडत चाललेला आहे. कारण प्रत्येकाला काय वाटतं दबाव वाटतो प्रत्येकाला का मी यांना असं केल्यामुळं आता पुढं लय काम आहे, मग मी जवळ धरलं तर माझ्यावरची येईल काय. म्हणजे कोणाला काही उद्या कोणावर जो प्रसंग आला तर मलाच करावं लागेल. लोक आजकाल अंतरता धरायला लागले त्याच्यामुळं. ह्या गोष्टी खूप खरं आहे. काय म्हणता हो? अहो मी ब्लाऊज शिवत होते बाई. काय शेजारच्या ताई होत्या, शेजारच्या ताई होत्या काहीतरी बोलत होत्या, ब्लाऊज शिवायत होते मी, पण मला खरंच कंटाळा आला. मग म्हटलं चला आता थोडे व्हिडिओज बनवू. आणि खरंच सगळ्या याच्यातून जात असताना घरामध्ये पण आपलं कितीही मनाला किती काही कोणावर संकट असू काही असू, पण सगळ्याला म्हणजे घरामध्ये पण चांगलं काहीतरी मुलांना पण समजून सांगून कुठल्या गोष्टीला आपण तिथपर्यंत पोहोचून जर सगळे आपल्याला संस्कार केले तर ते पण टिकणं हे सोप्या नाही सगळ्या गोष्टी. प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला माहिती आहे. एखाद्याचं जर खरं चांगलं झालेलं असतं लोक तिथं वाईट करण्यासाठी पण खूप वर्ष त्रास काढतात की खरं त्याचं कधी वाटोळं होईल. ह्या पण गोष्टी भरपूर म्हणजे अनुभवायला भेटतात. एखाद्याचं जर चांगलं असलं ना खरं त्याचं कधी एकदाचं हे होईल आणि मी कधी आनंद घेईल त्या गोष्टीचा, याच्यासाठी लोक खूप खटापट करत असतात. कारण ह्या गोष्टी पण अनुभवलेल्या आहे. ज्यावेळेस लोक एखाद्याच्या घरी बघा पहिलं महिन्याला तिथं जाणं येणं राहायचं, पण ज्यावेळेस का बरं जात होते ते आता कळतं खरं. ह्या पण गोष्टी खऱ्याची. एखादं जर पुढं लय पुढं असलं ना 15-20 वर्षाची गोष्ट आहे, त्याला कधी मागं आणि ना कधी आनंदाने बघल ह्या पण गोष्टी अनुभवलेले. पण चला एखाद्याच असं काही झालेलं असेल ना त्या गोष्टी आनंद लोकायला दुःखात जास्त आनंद राहतो, पण तसं नाही. प्रत्येकाच्या आनंदात पण आणि दुःखात पण सहभाग घेतलाच पाहिजे. याला तर खरं माणुसकी म्हणतात. चला आता गप्पा करता करता आपला चहा पण राहिला, सणवार ह्या विषयी चालला. आणि जे हे संकट येतात ह्या मुलाने असं केलं कारण त्यांच्या घरामध्ये तेच त्याला परिस्थिती माहीत असते, आणि त्या परिस्थितीतूनच खरं सत्याने चाललं ना फुकटचं पण पुरत नाही. तुम्ही किती काही करा सत्यानं जर चाललं ना सत्य हे कधी एक ना दिवस समोर येतं. फक्त चुकीच्या मार्गाने नको आहे काही करायला, हे आशा मी माझ्या मताची. चला आपला विषय सणाचा होता, सणवार. आजकाल ह्याच्यामुळं दुरावा इथं झालेला आहे. प्रत्येकाला संकट येतात की आता जवळ धरल्यावर आपल्यालाच जास्त टेन्शन आहे पुढं, म्हणून लोक लांब पण राहायला लागलेले असतात. खरंय का नाही? चला रामकृष्ण आहे. आता चहा वगैरे करते, कपड्यांच्या घड्या घालायच्या. चला या चहा प्यायला. चला आता चहा करते, चहा घेतल्याशिवाय तर तलप जात नाही 5 वाजताची. चहा करून झाल्यावर भांडे घासावं लागेल. एवढे ब्लाऊज एवढे आहे शिवायला, पण ब्लाऊज शिवायला मनच लागत नाही. मला काय झालं काय माहिती 8 दिवसात 4-5 दिवसापासून आहे ना म्हणजे असं करमना म्हणजे असं का होतंय की
करमत पण नाही, कुठल्या कामाला पण ध्यान लागेना. म्हटलं ब्लाऊज शिवू, पण नाही शिवायला म्हणजे कसं लागत नव्हतं शिवायला पण म्हटलं जाऊ दे आज कट तरी करावं. मग कट केलं ब्लाऊज आणि कट करून थोडं शिवलं. आता तुम्ही तर पाहिलंच. आता म्हटलं मग ब्लाऊज जर शिवून झालेलं आहे तर थोडंफार तरी जोडजाड केलं तर बरं वाटतं. चला आता आपल्याला बरेच कामं राहते. बायांना काय कामं संपत नाही बायकांची. माझा गवती चहा होता तो पण जळून गेला. एवढं ऊन पडलं कडक. पहा एवढं ऊन पडलेलं आहे कडक. मुगाची डाळ उन्हात वाद घातली होती. याला पण मुंग्या लागले. मनी प्लांट सगळे घरातले कमी केले. आता हे सगळं साफसफाई केली. ते कपडा वगैरे सगळं बदललं. जे पाहिजे त्याच वस्तू ठेवल्या. मनी प्लांट पण कमी केली. काय पसारा ठेवून पण काय उपयोग नाही घरामध्ये. सगळं आवरलं तरच बरं वाटतं, नाही तर मग काय पसारा झाल्यावर आधी वाटायचं घर आवरलं ना तर आपल्याला तरी बरं वाटन बरं का. पण घर आवरून झालं मला मग नंतर पण करमाना काय मला कळतच नाही. असं होत नाही कधी. एखाद्या वेळेस तसंच होतं. किती जर काही करायचा प्रयत्न केला तर मनच लागत नाही. चला आता गोकुळाष्टमी पण आली. भरपूर सण वगैरे आले. का बरं मला करमत नसतं माहिती का. गोकुळाष्टमी जर आली ना तर आईला आता 6 वर्ष पूर्ण होतील या गोकुळाष्टमीला. 5 वर्ष झाले आता बरोबर. म्हणजे मला त्यावेळेस बरोबर म्हणजे असं करमतच नाही. ही गोष्ट मला लगेच ध्यानात येते. म्हणून तर गोकुळाष्टमी वगैरे असं गोपाळकाला आला ना त्यावेळी आठवण येते. कारण आता 6 वर्ष पूर्ण होईल. 7वं वर्ष चालू होईल आई वारलेली. मग त्यावेळेस बरोबर करमत नाही 8 दिवस आधी. म्हणून मग त्यावेळेस चला ज्यांनी त्यांना उलट आनंद घ्या. आनंदाने राहा. सण उत्सव साजरे करा. चहा विलायची चहा जर पिला ना तर खरं फ्रेश वाटतं बरं का. चहाची सवय लई कठी. आम्ही वारीमध्ये फक्त ब्लॅक टी घ्यायचो. आपण जर गॅस फुल केला ना तर असं पातेलं काळं होतं. म्हणून मी कधीच फुल करत नाही. आणि एका हातात मोबाईल असल्यामुळं ते गॅस चालू केला कमी गॅसवरच चहा उकळायचा. चहा चांगला होतो. आणि मग खुळखुळ गळतो हे होतो तो गॅस केला तर उकळत पण नाही चहा चांगला. चला आता मस्त चहा ठेवला. तुळशीची पानं घ्यायला जायचे पण तिथं ते पक्षी काय तुळशीचं पान घेऊ देतच नाही. चला आता आज अद्रक पण नाही. सगळा भाजीपाला संपलेला आहे. आज भाजीपाला आणायला जावंच लागणार आहे. चला आजच्या व्हिडिओची इथंच एंड करते. नक्की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि एक दिवस तुम्हाला इथून डोंगर पण दाखवलं मी तो आपल्या किती जवळ आहे. डोंगराच्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी शक्यतो मुलींनी खरं जायलाच नाही पाहिजे असं सुट्ट्यांमध्ये. पण लेकरं ऐकत नाही. पाण्याच्या ठिकाणी सुद्धा जाऊ नये. कारण तो एक जीव तिथं काही झालेला असली घटना ना तर ते खूप कठीण असतं. म्हणून म्हणता पण येत नाही आजकालच्या पिढ्यांना. म्हणून पाण्याजवळ सुद्धा जायचं नाही. आपण जे ऐकतो आई वडिलांचं पण आजकाल लेकरं ऐकत नाही. म्हणून मग या गोष्टी घडत असतात. पाण्याच्या ठिकाणी पण जायला नाही पाहिजे. कुठं कुठं तलाव असत्या काही असतं तिथं पण मुलं फिरायला जातात. आज का की श्रावण महिन्यामध्ये बघा झरे चालू असतं पाणी डोंगराच्या इकडे तिकडे ठिकाणी. मी पण तुम्हाला एखाद्या आमच्या खवड्या डोंगरावरची व्हिडिओ वगैरे दाखवत. त्याला 2-3 वर्ष झालेले आम्ही तिथे गेलेलो. चला व्हिडिओची इथंच एंड करते. रामकृष्ण हरी.